श्री स्वामी समर्थ. रोज सकाळी लवकर उठल्यानंतर घर झाडून घरातील फरशी रोज पुसताना थोडे मीठ घालून फरशी पुसून घ्या. घरातील प्रत्येक खोलीत एका काचेच्या वाटीमध्ये थोडे खडे मीठ घालून ठेवा. या मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा बेसिंगमध्ये सोडून द्या किंवा दुसरे मीठ भरून ठेवा. असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. घराचा उंबरठा नेहमी स्वच्छ पुसून घ्या. दारात माता लक्ष्मीची पावले किंवा छोटीशी रांगोळी किंवा दोन्हीही बाजूला स्वस्तिक काढा व हळद कुंकू व अक्षदा टाकून दिवा लावा. याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रत्येक 15 दिवसात घरातील जाळे स्वच्छ करावे. घरातील सर्व पडदे 2 महिन्यांनी तरीही धुवावे. दररोज दरवाजाला लावलेल्या फुलांच्या माळा सुकल्यानंतर काढून घ्यावा. याने घरात प्रसन्न वातावरण राहते व माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते. घरामध्ये नेहमी मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्या. घर सतत बंदिस्त ठेवू नका. शुद्ध हवा घरात आल्याने कुठलाही वास्तुदोष राहत नाही. रोज अगरबत्ती, दिवा, कापूर जाळावा. दिवे लावण्याआधी घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. धूप लावावी. रोज किमान 1 माळ कुलदेवतेची आणि 1 माळ आपल्या गुरूंचा मंत्रजप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. भीमसेन कापूर जाळावा. दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटं तरी घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशमय राहील याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टीबद्दल आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना.